हे नमस्कार अंजय महाराष्ट्र मंडळी। आज मी उरुळी कांचनजवळ एक अफोर्डेबल एन ए प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवायला आलेलो आहे। तुम्ही जर पुणे सोलापूर हायवे लगत किंवा उरुळी कांचनजवळ कमी किमतीचा एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट शोधत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे दोन्ही तुमच्या खूप फायदेशीर होऊ शकतात। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या ज्या सर्व डिटेल्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात येतील। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं टायटल आणि त्यानंतर लोकेशन समजून घेऊया। टायटल सांगायचं झालं तर NAPMRDA सँक्शन असा हा प्रोजेक्ट आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की NA प्लॉट घेतला की तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 होतं, बँक लोनसुद्धा होतं। PMRDA सँक्शन प्लॉट घेतला की तुम्हाला जेवढा प्लॉट कमिट केलेला असतो, जेवढा ब्ल्यूप्रिंटवर असतो तेवढा पूर्ण प्लॉटचं पोझिशन मिळतं। तुम्हाला हे जे रोड दिसतात ते किंवा ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस, त्याचे एक्स्ट्रा लोडिंग जो असतो तो लागत नाही आणि त्याचे एक्स्ट्रा पैसे पण द्यावे लागत नाही। सो तिथेही तुमच्या पैशाची बचत होते। आता लोकेशन सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट जो आहे तो कोरेगाव मूळ नावाच्या गावात आहे। आता कोरेगाव मूळ हे जे गाव आहे ते उरुळी कांचनपासून 3 किलोमीटर अलीकडे, म्हणजे जर तुम्ही हडपसरकडून निघालात तर पहिलं कोरेगाव मूळ लागतं आणि मग उरुळी कांचन तुम्हाला लागतं। आता ह्या प्रोजेक्टपासून डिस्टन्स सांगायचं झालं तर उरुळी कांचन 3 किलोमीटरवर आहे। प्रोजेक्टपासून पुणे सोलापूर हायवे ह्या दिशेला 2 किलोमीटर आतमध्ये, म्हणजे पुणे सोलापूर हायवेकडून तुम्हाला लेफ्ट साईडला टर्न करावा लागतो जेव्हा तुम्ही हडपसरच्या दिशेने येता। हडपसर 20 किलोमीटर आहे, वाघोली 25 किलोमीटर आहे। एक प्रयागधाम नावाचं एक हॉस्पिटल या प्रोजेक्टच्या अगदी जवळ आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे हे इथल्या भागातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं असं हॉस्पिटल आहे, कारण हे ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आणि इथं मोफत उपचार जे आहेत ते होणार आहेत। सो हे जे प्रयागधाम हॉस्पिटल आहे ते येणाऱ्या काळात इथल्या लोकांसाठी किंवा सोलापूर, पुणे सोलापूर हायवे हडपसरपासून पुढचा जो भाग आहे किंवा नगर रोडच्या लोकांसाठी खूप माइलस्टोन असं ठरणार आहे। त्या व्यतिरिक्त रिंग रोड जो आहे, बहुचर्चित रिंग रोड ज्याचं काम ऑलरेडी सुरू झालं आहे ते 2 किलोमीटरवर आहे। पुणे जे एअरपोर्ट आहे म्हणजे लोहगावचं ते 25 किलोमीटरवर आहे आणि नियोजित जे आहे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट ते 20 किलोमीटरवर आहे। मगरपट्टा 24 किलोमीटरवर आहे आणि उरुळी कांचनचं जे रेल्वे स्टेशन आहे ते 3.5 किलोमीटरवर आहे। तर हे सर्व नियर बाय लोकेशन आहेत या प्रोजेक्टपासून। आता जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की ह्या प्रोजेक्टमध्ये जो रेट आहे तो खूप कमी आहे उरुळी कांचनचा। जर तुम्ही पेरिफेरी किंवा इथल्या वेस्ट इंडिजचा विचार केला, उरुळी कांचनचं जे मार्केट आहे ते 2500च्या पुढं चालू आहे, पण इथला जो रेट आहे तो 2151 रुपये स्क्वेअर फुटाचा ठेवला आहे, म्हणजे साधारणतः 350 रुपये डाऊननी इथे तुम्हाला प्लॉट घेता येणार आहे। सो आता आपण या प्रोजेक्टच्या इतर डिटेल माहिती समजून घेऊया। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आपलं आणि लँड या सेगमेंटमध्ये तर फक्त आपणच आहोत की जे पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये जाऊन व्हिडिओ बनवतो। सोबत कोकण आणि नवी मुंबईचे सुद्धा व्हिडिओ आपण वेळोवेळी बनवून टाकत असतो आणि आपल्या कस्टमरला फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आपल्या कस्टमरला 1 to 1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। अनेक लोकांना प्रॉपर्टी घेण्यासाठी आम्ही हेल्प केलेली आहे आणि ही हेल्प करताना आम्ही कुठले चार्जसुद्धा करत नाही। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही मुळीच विसरू नका। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया। टोटल 3.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 63 प्लॉट इथे बनवण्यात आलेले आहेत। सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे तो 920 स्क्वेअर फूटचा आहे आणि त्याचा फायदा असा होतो आहे की छोटा प्लॉट असल्यामुळे किंवा छोटे छोटे प्लॉट असल्यामुळे याची जी पॅकेज कॉस्ट आहे ती खूप कमी जाते आणि कमी पॅकेज कॉस्टमुळं प्रत्येकाला इथे प्लॉट घेणं खूप सोपं जाणार आहे। खास करून काय होतं की बजेट कमी असलं तर इच्छा असून पण येणे प्लॉट किंवा प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, पण इथं 920 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा प्लॉट असल्यामुळे तुमचं पॅकेज कॉस्ट जी आहे ती कमी जाते आणि त्यामुळे तुम्हाला इथे प्लॉट घेणं सोपं होतं आहे। सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 1485 स्क्वेअर फूटचा आहे। आता जनरली दुसऱ्या जर प्लॉटिंग प्रोजेक्टचा विचार केला तर 1485 पासून सुरुवातच असते, त्यामुळं पॅकेज कॉस्ट जास्त जात असल्यामुळे लोकांना प्लॉट घेता येत नाही। आता या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 9 मीटरचे सगळे सिमेंटचे रोड मिळणार आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे बनून तयार आहेत सगळे सिमेंटचे रोड। त्या व्यतिरिक्त असं तुम्हाला बघायचं बाजूला माझ्या अवतीभोवती दिसत असतात पूर्ण प्रोजेक्टला प्रिकास्टचं वॉल कंपाऊंड झालेलं आहे। खाली 2 फुटाचं डबरचं जे दगडाचं कंपाऊंड आहे ते आहे, वर प्रिकास्टचं कंपाऊंड आहे। त्याच्या व्यतिरिक्त 2-2 फुटाचं तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टला इथं डिमार्केशन करून मिळणार आहे, म्हणजे तुम्ही प्लॉट घेतलं तर तुम्हाला 3 साईड डिमार्केशन इथे मिळणार आहे। तुम्हाला हे दिसत असेल बघा महाग असं 2-2 फुटाचं डिमार्केशन इथं करून ठेवण्यात आलेलं आहे। त्या व्यतिरिक्त पाण्याचा एक टॅप जो आहे तो तुमच्या प्लॉटच्या समोर असणार आहे आणि जेव्हा सोसायटी होईल त्या पाण्याचं जे फक्त जे मेंटेनन्स आहे ते तुम्हाला द्यावं लागेल। त्या व्यतिरिक्त सगळे जे फीडर बॉक्स आहेत ते इथे रोडला लावण्यात आलेले आहेत, रोडवर स्ट्रीट लाईटसुद्धा लावण्यात आलेले आहेत। प्लांटेशनचं काम बाकी आहे ते होणार आहे। 2 गेट आहेत प्रोजेक्टला, बंगल्यांची पण कामं जी आहेत ती इथं
सुरू झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त एंट्रन्स गेट असणार आहे. त्यानंतर स्ट्रीट लाईट्स मी तुम्हाला सांगितलं, ट्री प्लांटेशन आहे, CCTV कॅमेरे पण पूर्ण प्रोजेक्टला इथे लावण्यात येणार आहे. म्हणजे ह्या प्लॉटच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जसं मी मगाशी सांगितलं की NA-PMRD असल्यामुळे सेपरेट सेल डीड, सातबारा, बँक लोन ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटणार आहेत आणि या फॅसिलिटीसुद्धा मिळणार आहेत. आता चांगली गोष्ट काय तर ह्या प्रोजेक्टचं लोकेशन तुम्हाला तिथं लांबवर जे दिसतंय ना ते नर्सरी आहे. तुम्ही जर उरळी कांचनला जर गुगलवर सर्च केलं तर उरळी कांचन हा जो भाग आहे ना तो नर्सरीसाठी खूप फेमस आहे. आशिया खंडातल्या सगळ्यात जास्त नर्सरी या उरळी कांचन भागात आहे. त्याचं मेन कारण आहे पाणी. मुळामुठा नदी जी आहे जी पुढं उजनीकडं वाहत जाते ती या उरळी कांचनमधूनच जाते. आणि जो कालवा आहे जे खडकवासल्यातून जे कालवे निघतात ते सुद्धा उरळी कांचनमधून जातात. डाळिंब आणि उरळी कांचनच्या मधून हे दोन्ही कालवे पास होतात. त्यामुळं पाणी भरपूर असल्यामुळे ह्या भागामध्ये ऊसाची शेती आणि नर्सरी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. हे जे बिल्डर आहेत यांचा मी ह्याच्या आधी पण एक फार्म हाऊस प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला होता. मी मध्यंतरी एक सिरीज बनवली होती 10 दिवस 10 व्हिडिओ फार्म हाऊस प्रोजेक्टची. त्याच्यामध्ये डाळिंब नावाच्या गावात पण सेम हे जे डेव्हलपर आहेत त्यांचा आपण व्हिडिओ बनवला होता. हे डेव्हलपर खूप बेस्ट डेव्हलपर आहेत, इथिकली काम करतात आणि डिलिव्हरी म्हणजे ऑन टाईम पोझिशन देण्यासाठी ओळखले जातात. आणि कस्टमरला जे कमिटमेंट करतात त्या सगळ्या गोष्टी देतात. जर तुम्हाला NA प्लॉटचा रेट जास्त वाटत असेल किंवा बजेट तुमचं बसेस नसेल किंवा तुम्हाला थोडासा मोठा प्लॉट पाहिजे असेल तर सेम डेव्हलपरचा अजून एक डाळिंब नावाच्या गावात म्हणजे उरळी कांचनपासून पुढे 3-4 किलोमीटरवर आतमध्ये डाळिंब नावाचं गाव आहे. तिथं फार्म हाऊस प्रोजेक्ट पण आहे. तर तो सुद्धा जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट बघायला येईल तेव्हाच बघून घ्या. जर तुम्हाला साधारणतः एक 45 लाखात 11 गुंठे प्लॉट पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्ही ऑप्शन निवडू शकता. आणि इथं जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर साधारणतः 920 स्क्वेअर फूटचा प्लॉट 21,75,000 जातो आहे. सर्व खर्चासहित मी तुम्हाला ही प्राईस सांगतो. म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लीगल वगैरे सगळे चार्ज जे आहेत ते इन्क्लुडेड आहे. आणि 1485 स्क्वेअर फूटचा सगळ्यात मोठा प्लॉट घ्यायचा असेल तर तो 35 लाखापर्यंत जातो आहे. आता या प्रोजेक्टमध्ये FSI सांगायचं झालं, FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स, म्हणजे असं लिगली किती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं तर 1.48चा इथं FSI आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर 1480 स्क्वेअर फूटचं लिगली कन्स्ट्रक्शन तुम्ही इथे करू शकणार आहात. आणि कन्स्ट्रक्शनला सुद्धा तुमचं इथं नक्की लोन होईल. सो सेकंड होमचा प्लॅन करत असाल तरी तुम्हाला हा प्रोजेक्ट नक्की आवडेल. बाकी या प्रोजेक्टची अजून एक USP सांगतो. प्रोजेक्टच्या बरोबर गेटमध्ये इथं सिटी बससुद्धा थांबते. जर तुम्ही सिटी बसचा पर्याय निवडणार असाल तर ट्रान्सपोर्ट जो आहे तो खूप इथे चांगला आहे. रेल्वेचा पण ॲक्सेस आहे. तुम्ही जर कुठून बाहेरून येणार असाल सोलापूरवरनं वगैरे पुण्याच्या दिशेला येत आहे तर उरळी कांचनमध्ये उतरून सुद्धा इथे येऊ शकता. बाकी रिक्षा वगैरे पण ह्या प्रोजेक्टपर्यंत येतात. हायवे खूप जवळ आहे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर हायवे असं म्हटलं तरी तुम्ही नक्की चालेल. अनेक लोकांचे बंगले इथे तुम्हाला बघायला भेटतील. लोक इथं बंगले बनवून राहणं प्रेफर करतात. त्या व्यतिरिक्त हडपसरवरनं जर तुम्ही निघालात तर अगदी 20 ते 25 मिनटं तुम्ही ह्या प्रोजेक्टवर पोहोचता. कारण की पूर्ण हायवे, चांगला हायवे, ट्रॅफिक अजिबात इथे नसतं. सो लोकेशन जे आहे ते तुम्हाला निश्चित आवडेल. कारण की अवतीभोवती बंगले बघून किंवा हे जे मागं तुम्हाला बंगले दिसत हे उरळी कांचनचे सगळे बंगले आहेत. तर लोकेशन चांगलं आहे. प्राइसिंग अट्रॅक्टिव्ह आहे. 2151 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे. 920 स्क्वेअर फुटचा प्लॉट असल्यामुळे 21,75,000 तुमचं पॅकेज कॉस्ट जाते. ते घेण्यासाठी बँक लोन पण होतं आहे. सो ह्या व्यतिरिक्त पण तुमचे काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आणि पुण्यात कुठंही तुम्ही फार्म हाऊस आणि NA प्लॉट बघत असाल तर आपल्या जमीन जुमला चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कारण आमच्याकडे जेवढी माहिती आहे पुण्यातल्या प्रोजेक्टची, इवन नवी मुंबई आणि कोकणच्या प्रोजेक्टची तेवढी कुठंच तुम्हाला भेटणार नाही. कारण आम्ही असे रेग्युलर व्हिडिओ बनवतो. त्यामुळे ह्या जी इन्फॉर्मेशन ती आमच्यापर्यंत असते. आणि बिल्डरसोबत चांगलं रिलेशन असल्यामुळे तुम्हाला निगोशिएशनला खूप चांगली मदत आम्ही करू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, प्रॉपर्टी घेताना तुम्हाला लीगल जे टायटल आहे ते चेक केलं पाहिजे. आणि हे लीगल टायटल आम्ही चेक केलेलं असतं. क्लिअर टायटलच प्रोजेक्टचे आम्ही फक्त व्हिडिओ बनवतो. तर आमचे व्हिडिओ बघून प्रॉपर्टी घेणं ही पण एक ह्याची साईन आहे की प्रोजेक्ट क्लिअर टायटल आहे. आम्ही अशा प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवतच नाही की जे क्लिअर टायटल नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. सो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा प्रॉपर्टी घेताना. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर पण करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी या भागामध्ये अजून पण जेवढे व्हिडिओ बनवले त्याच्या आधी ते पण लिंक टाकतो. तुम्ही तिथे जाऊन पण या भागातले अजून जे व्हिडिओ ते नक्की बघा. जेणेकरून तुम्हाला अनेक प्रोजेक्टचा सर्वे इथे करता येईल. आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की या प्लॉटचा जो रेट आहे तो निश्चित इथे कमी तुम्हाला जाणवेल. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 ह्या वेळेमध्ये आम्ही नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ आणत असतो. आणि आमचे प्रत्येक सेगमेंटचे वेगळे चॅनल आहेत. तुम्ही फ्लॅट बघत असाल, प्लॉट बघत असाल किंवा कमर्शियल बघत असाल तर वेगवेगळ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. सो तुम्ही नक्की बघा, नोटिफिकेशन लावून ठेवा आणि कमेंट करा की तुम्ही कुठल्या भागामध्ये प्रॉपर्टी शोधताय. म्हणजे लवकरात लवकर आम्ही त्या भागातल्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तुम्हाला नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.